Hello dear students, today we are discussing the important questions from textbook page number 9 and 10. यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे कॅन यू टेल मधला की जो पेज नंबर 9 वरती आहे तुमच्या टेक्स्टबुकच्या, याच्यात तुम्हाला विचारले की इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स म्हणजे जी भटकी जनावरं असतात आणि ह्युमन हेल्थ, ह्या सगळ्यांच्यामध्ये काही कोरिलेशन आहे का. स्टुडंट्स इथे बऱ्याच जणांचं चुकतं काय की तुम्ही आन्सर, जर सपोज हा क्वेश्चन तुम्हाला विचारला एक्झाममध्ये तर तुम्ही येस देर इज कोरिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स वगैरे वगैरे, येस एवढा आन्सर लिहून तुम्ही रिकामं होता. कारण आयडियली तुम्हाला काय वाटतं क्वेश्चनमध्ये तर एवढंच विचारले आहे का, सो आम्ही हो म्हणून सांगितलं आणि मग तिथे तुम्हाला मार्क हे मिळत नाहीत. इथं जेव्हा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो तर तिथं नुसतं येस ऑर नो असं एक्सपेक्टेड नाही, तर तिथे काय रिलेशनशिप आहे हे आपल्याला सांगणं हे एक्सपेक्टेड असतं. बरेचदा आपल्याला मार्क्स आणि आपलं आन्सर यांच्यामध्ये योग्य ते सांगड घालता येत नाही आणि येत असून बरेचदा आपण थोडक्यात लिहायचं किंवा आळस करतो मोठा आन्सर लिहिण्याचा किंवा डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याचा आणि मग तिथं आपले येत असून मार्क्स जातात. सो अशा चुका आपण करणार नाही आहोत एक्झाममध्ये आन्सर लिहिताना. आता इथे बघा पिजन, स्ट्रे ॲनिमल्स आणि आपली हेल्थ यांच्यामध्ये काय कोरिलेशन तर नक्की आहे, बट ते काय आहे हे आपल्याला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की इथे जे मी पॉईंट्स देत जाईन ते एकदम शॉर्टमध्ये, म्हणजे ते पॉईंट्स तुमच्या आन्सरमध्ये येणं गरजेचं आहे. मी पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे अगदी वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन इथे आन्सर देत नाही आहे, हे लक्षात घ्या. नाही तर फक्त तुम्ही तेवढंच लिहाल आणि मग थोडक्यासाठी तुमचे मार्क्स हे जायला नकोत. ओके, सो मी जे सांगते आहे ते त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन असेल आणि त्या एक्सप्लेनेशनमधले महत्त्वाचे पॉईंट्स की जे तुमच्या आन्सरमध्ये आलेच पाहिजेत ते मी फक्त बोर्डवरती लिहिलेलं असणार आहे. सो आता आपण पहिल्यांदा पिजन्स बघूयात की पिजन्स आणि आपली हेल्थ यांच्यामध्ये काय कोरिलेशन आहे. बघा स्टुडंट्स, पिजन्सचे जे फिकल मॅटर असतं म्हणजे त्यांचे जे ड्रॉपिंग्स म्हणतो आपण, त्यांची जी विष्ठा असते, तर त्याच्या थ्रू वेगवेगळे पॅथोजेन्स हे ह्युमन बॉडीमध्ये एंटर करू शकतात, आयदर थ्रू सॉईल ऑर थ्रू वॉटर, किंवा जर ते ड्राय झाले म्हणजे जे वाळतात, जेव्हा त्यांची विष्ठा वाळून जाते तर त्याच्यातून जे पार्टिकल्स रिलीज होतात एअरमध्ये ते जर तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये एंटर झाले तरी देखील तुम्हाला हे डिसीजेस, श्वसनाचे त्रास हे होऊ शकतात. मग पिजन्सची जे आपली हेल्थ आणि पिजन्स यांच्यामध्ये जेव्हा कोरिलेशन तुम्हाला लिहायचं आहे तर हे तिथं तुम्ही मेन्शन कराल की त्यांची जे ड्रॉपिंग्ज आहेत ते हार्मफुल आहेत फॉर ह्युमन हेल्थ. सो पहिला पॉईंट आहे आपला पिजन्स. पिजन्समध्ये काय लिहायचं आहे आपल्याला बघा की दीज आर कॅरियर्स ऑफ मेनी डिसीजेस. पिजन्स वेगवेगळ्या डिसीजेसचे कॅरियर्स आहेत. कसं आहेत तर बघा, they transmit diseases through their droppings. ड्रॉपिंग्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये विष्ठा असं म्हणतो, यांची, पक्ष्यांची. आता इथे हे एवढंच लिहायचं आहे का तर नाही, हे ड्रॉपिंग्स कशा पद्धतीनं डिसीज कॉज करतात हे देखील मेन्शन करायचं. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की वेन ऑर इफ द ड्राय ड्रॉपिंग्स एंटर इन आवर रेस्पिरेटरी सिस्टम देन दे कॉज रेस्पिरेटरी डिसीजेस. इफ द ड्रॉपिंग्स एंटर इन सॉईल ऑर इन वॉटर अँड देन if they enter in our digestive system then also disease causing pathogens जे आहेत त्यांच्या ड्रॉपिंग्समध्ये प्रेझेंट असलेले ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतील अँड दे विल हार्म टू आवर हेल्थ, असं पुढे तुम्ही त्याच्या मेन्शन करणार आहात. आता हे झालं पिजन्सच्या बाबतीत. नेक्स्ट आहे स्ट्रे ॲनिमल्स. स्ट्रे ॲनिमल्स ज्यांना आपण भटकी कुत्री किंवा भटके जे ॲनिमल्स आहेत, आता ह्या स्ट्रे ॲनिमल्स आणि ह्युमन हेल्थचा अगेन संबंध आहे का तर येस.
कुत्री, मांजरं किंवा बाकीचे जे भटके प्राणी आहेत त्यांच्यापासून देखील, आता कुत्र्यांच्यापासून तर तुम्हाला माहितीच आहे रेबीज होतो आपल्याला, जे रॅट्स असतात त्यांच्या थ्रू देखील आपल्याला हे रेबीजसारखे रोग होण्याची शक्यता असते. मांजरं आहेत. आता त्यांच्या बॉडीवरती जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे पॅरासाइट्स प्रेझेंट असतात त्यांच्या थ्रू देखील तुम्हाला हे व्हरायटी ऑफ डिसीजेस होऊ शकतात. सो हे जे स्ट्रे ॲनिमल्स आहेत त्यांच्या बाबतीत त्यांचं आणि आपल्या हेल्थचं कोरिलेशन सांगताना आपण काय काय लिहिणार बघा याच्यामध्ये, की दे आर अगेन कॅरियर्स ऑफ डिसीजेस किंवा डिसीज कॉझिंग मायक्रोब्स म्हणू आपण. यांच्यामुळे वेगवेगळे डिसीज कॉझिंग मायक्रोब्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या बॉडीवरती असणारे जे पॅरासाइट्स असतात. पॅरासाइट्स माहिती आहेत ना तुम्हाला? पॅरासाइट्स म्हणजे असे सजीव की जे दुसऱ्याच्या शरीरावरती वाढतात आणि वाढताना ते ज्याच्या बॉडीवरती वाढतात त्याला हार्म पोहोचवतात. दोन प्रकारचे हे रिलेशन्स असतात. एक म्हणजे दोघांचं बेनिफिट होईल अशा प्रकारचे पण असतात. पण हे जे पॅरासाइट्स आहेत ते मात्र दुसऱ्याच्या शरीरावरती वाढताना त्याला हार्म पोहोचवतात आणि स्वतःचं न्यूट्रिशन मिळवतात. असे जे सजीव असतात त्यांना म्हणायचं पॅरासाइट्स. मग आपल्या बॉडीवरती सुद्धा काही पॅरासाइट्स असतात, उवालिखांसारखे असतील, ते बॉडीवरती वाढतात, आपल्याला हार्म पोचवतात. सो असे काही पॅरासाइट्स जे ह्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती असतात ते देखील आपल्यासाठी हार्मफुल हे असतात. सो पॅरासाइट्स जे आहेत आर हार्मफुल, एवढंच म्हणू आपण. पॅरासाइट्स अर्थातच त्यांच्या बॉडीवरती असणारे पॅरासाइट्स ते आपल्या हार्मफुल हेल्थसाठी हार्मफुल आहेत असं तुम्ही मेन्शन करणार आहात. सो हे झाला या क्वेश्चनचा आन्सर. ह्युमन हेल्थशी अगदी हे शॉर्टमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला हे आन्सर्स इलॅबोरेट करायचे आहेत, वाढवायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता वळूयात पुढचा जो 4th क्वेश्चन आहे कॅन यू टेलमधलाच, की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रॅट्स, कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. उंदीर, कॉक्रोचेस यांचा आपल्या हेल्थवरती काय इफेक्ट होतो. तुम्हाला उंदरांच्यामुळं प्लेग होतो हे तर माहितीच आहे. कॉक्रोचेस असतात त्यांच्यामुळं फूड पॉयझनिंग होतं. सो हे काही तुम्हाला माहिती असणारे इफेक्ट्स आहेत की आपल्या हेल्थवरती होणारे, ते आपण इथे मेन्शन करणार आहोत. अगेन पहिल्यांदा बघू आपण रॅट्सचे इफेक्ट काय आहेत. रॅट्समुळं काय होतात, एकतर त्यांच्या बाईटमुळे आपल्याला फीवर येऊ शकतो, ताप येऊ शकतो. जर तुम्हाला उंदीर चावले तर उंदरांच्या चावल्यामुळे किंवा रॅट बाईट ज्याला म्हणतो आपण, तर फीवर होऊ शकतो. त्यांचे जे वेस्ट मटेरियल असतात त्यांच्या बॉडीमधून बाहेर पडणारे, तर त्यांच्यामुळे आपल्याला लेप्टोस्पायरोसिस नावाचा डिसीज की ज्याच्यामध्ये आपल्या किडनीज, लिव्हर हे डॅमेज होऊ शकतात. सो तो लेप्टोस्पायरोसिस हा डिसीज देखील, तो नाव लक्षात ठेवा. बरेचदा स्टुडंट्स तुम्हाला सायन्समधले असे जे मोठी मोठी नावं असतात, अवघड अवघड वाटतात. सो अशा प्रकारचे जे वेगळी नावं, मोठी नावं, अवघड नावं असतात की नाही, तर ती कशी लक्षात ठेवायची, तर त्याच्या नावाची फोड करायची आपण छोट्या 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 भागांमध्ये आणि मग त्याचा उच्चार किंवा ते वर्ड लक्षात ठेवायचे. आता लेप्टोस्पायरोसिस असा मोठा वर्ड आहे, तर आपण मी त्याला कसा उच्चार केला, लेप्टोस्पायरोसिस. अशी फोड करून जेव्हा तुम्ही ते नाव लक्षात ठेवणार तर ते तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जातं बघा. सो रॅटमुळं काय झालं, एकतर फीवर झाला, त्यानंतर तुम्हाला प्लेग होतो हे तर माहितीच आहे. प्लेगची साथ असायची आधी पूर्वीच्या काही, तुम्ही ऐकलं असेल प्लेगमध्ये बरीच माणसं मेली. तर हे उंदीर जेव्हा चावले किंवा चावायचे तर त्यांच्यामुळे प्लेग हा डिसीज व्हायचा की ज्याच्यामुळे खूप माणसं मरायची. आता त्याच्यावर तो डिसीज आता तरी इतक्यात आपण कुठं ऐकिवात नाही की कोणाला प्लेग झालेला आहे, बट प्लेग हा होतो उंदरांच्यामुळे. आणि आत्ता सांगितलेला तुम्हाला लेप्टोस्पायरोसिस हा डिसीज. आता ह्या लेप्टोस्पायरोसिसमध्ये काय होतं, आता तुम्हाला जसं सांगितलं याची फोड करायची, लेप्टोस्पायरोसिस.
मग तुम्हाला हा वर्ड लक्षात ठेवायला इझी जाईल. एकदा दोनदा त्याचा उच्चार करायचा, घोकायचं आणि मग तुम्हाला हा वर्ड डोक्यात तुमच्या फिट बसेल. लेप्टोस्पायरोसिसमध्ये काय होतं म्हणून मी सांगितलं तुम्हाला, लिव्हर आणि किडनीला डॅमेज होतो. आलं लक्षात? सो हे झाले उंदरांच्या मुळं होणारे जे काही इफेक्ट्स आहेत. आता बघा कॉक्रोचमुळं होणारे इफेक्ट्स बघूयात. जसं तुम्हाला सांगितलं, हे जे कॉक्रोचेस आहेत ते फूड म्हणजे शिळ्या अन्न वगैरे किंवा अन्नाचे तुकडे जर असतील तर त्याच्यावरती वाढतात. म्हणजे जेवढी तुम्ही स्वच्छता मेंटेन ठेवाल तर ते कॉक्रोचेस तुम्हाला दिसणार नाहीतच. इन केस हे जेव्हा कॉक्रोचेस तुमच्या घरात येतात होतील तर तुम्हाला त्याच्यामुळे गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजेच काही त्यांच्या बॉडी थ्रू जे बॅक्टेरिया व्हायरसेस जे स्प्रेड होतील ते जर तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाले तर त्याच्यामुळे तुमचे जे आतडी आहेत इंटेस्टाईन त्याला स्वेलिंग येणं, पोटात दुखणे ह्या प्रकारचे डिसीजेस होऊ शकतात. ते तुमच्या फूडमध्ये जर मिक्स झाले म्हणजे अन्न ठेवलं आहे ते उघडं ठेवलं, सपोज त्याच्यावरून कॉक्रोचेस त्याला टच करून गेले, तिथं फिरून गेले तर तुम्हाला त्याच्या थ्रू फूड पॉयझनिंग देखील होऊ शकतं. हे इफेक्ट्स तुम्ही कॉक्रोचेसचे लिहाल आपल्या हेल्थवरती होणारे. सो इथं आपण काय लिहूया बघा, ह्याच्यामध्ये गॅस्ट्रोएंटरायटिस, परत याच्यासारखाच मोठा शब्द आहे गॅस्ट्रोएंटरायटिस. फोड करा आणि मग लक्षात ठेवा गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, स्टमक एक, पोटात खूप दुखतं, इन्फेक्शन होतं आपल्या पोटामध्ये, त्याला म्हणायचं गॅस्ट्रोएंटरायटिस. अजून एक डिसीज होतो ह्याच्यामुळं ज्याला म्हणतात सॅल्मोनेलोसिस. हा देखील एक प्रकारचा फूड पॉयझनिंग सारखाच प्रकार आहे. जेव्हा हे कॉक्रोचेस असतात तर त्या कॉक्रोचेसमुळे होणारा हा एक फूड पॉयझनिंग सारखा प्रकार ज्याला सॅल्मोनेलोसिस असं म्हणतात. आणि तुम्हाला मी सांगितलं तिसरा जो आहे ह्याचा इफेक्ट तो म्हणजे फूड पॉयझनिंग. फूड पॉयझनिंग तुम्हाला होऊ शकतं जेव्हा हे कॉक्रोचेस तुमच्या फूडवरती फिरतील आणि तशा ते कॉक्रोचनं इन्फेक्ट केलेलं फूड जेव्हा तुम्ही कन्झ्युम कराल तेव्हा. हे झाले इफेक्ट्स ऑफ रॅट्स अँड कॉक्रोचेस ऑन युअर हेल्थ. आता पेज नंबर 10 वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे की व्हाय द ॲनिमल केजेस अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर किचन. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जर पेट्स असतील तर त्यांची जी राहण्याची जागा आहे, त्यांचे पिंजरे जे आहेत तर ते तुमच्या किचनजवळ का नसले पाहिजेत. हे तर माहिती आहे तुम्हाला नसले पाहिजेत, बट त्याच्या मागचं रिझन काय आहे तर एक म्हणजे त्यांची जी सलायवा असते किंवा त्यांच्या जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स असतात, त्यांची युरिन असेल, त्यांची स्टूल्स असतील तर त्याच्या थ्रू व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा पॅथोजेन्स ज्यांना म्हणूयात आपण ते आपल्या फूडमध्ये मिक्स होण्याचे चान्सेस हे जास्त असतात की ज्याच्यामुळे तुमच्या हेल्थवरती अफेक्ट होतो. शिवाय त्यांचे जे बॉडीवरचे हेअर आहेत किंवा फर असते त्याच्यामुळे देखील तुम्हाला जर ते तुमच्या पोटात गेले तर तुम्हाला फूड इन्फेक्शन होणार किंवा जर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये गेले ब्रीदिंग थ्रू तर देखील तुम्हाला रेस्पिरेटरी डिसीजेस होणार. सो हे सगळे अवॉइड करण्यासाठी म्हणून हे त्यांचे जे लिव्हिंग प्लेसेस आहेत ते तुमच्या किचनपासून दूर असले पाहिजेत. इवन तुम्ही घरामध्ये सुद्धा त्यांच्या बॉडीवरचे जे पॅथोजेन्स, जसं की इथं तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं की ह्या डॉगच्या बाबतीत, स्ट्रे ॲनिमल्सच्या बाबतीत की त्यांच्या बॉडीवरती असणारे जे पॅरासाइट्स आहेत तसे पॅरासाइट्स आपल्या पेट्सच्या बॉडीवरती देखील असू शकतात की ज्याच्यामुळे तुम्हाला हार्म हा पोचू शकतो. हे पॉईंट्स तुम्ही इथे मेन्शन करणार आहात. सो शॉर्टमध्ये जर लिहायचं झालं तर आपण काय काय लिहूया बघा, त्याच्यामध्ये त्यांची फिसेस म्हणजे एक्सक्रीटा, वेस्ट मॅटर अँड युरिन. त्यांच्यामध्ये काय असतं तर त्यांच्यामध्ये पॅथोजेन असू शकतात.
आता पॅथोजेन म्हटलं कीच डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक वेळेस पॅथोजेन हा शब्द आला की ओळखायचं, ह्यांच्यामुळं आपल्याला काही ना काहीतरी डिसीज हा होणार आहे. सो हे झालं. त्यानंतर त्यांच्या बॉडीवरचे जे पॅरासाइट्स असतात हे देखील हार्मफुल असतात फॉर आवर हेल्थ आणि डिसीज कॉझिंग असतात. आणि अजून तुम्हाला काय सांगितलं, त्यांची जी हेअर असते बॉडीवरचे हेअर ऑर फर. आता हेअर आणि फरमध्ये काय फरक आहे? आपल्या बॉडीवरती हेअर असतात आणि एकदम फर म्हणजे जे मऊ मऊ केस जे असतात तर त्याला फर म्हणतात. हेअर आणि फरमधला डिफरन्स तुम्हाला माहिती असेल. सो तो हेअर किंवा फर जे असतात ते देखील आपल्याला हार्मफुल असतात. आता इथं मी लिहिलं आहे नुसतं हार्मफुल असतात. काय हार्मफुल असतात? तर ते 2 प्रकार तुम्ही तिथं मेन्शन करायचे. एक तर ते फूड थ्रू जर तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाले हे हेअर ऑर फर तर तुम्हाला पोटाचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, स्टमक डिसऑर्डर्स. जर ते तुमच्या फर एकदम बारीक असते, आपल्याला कळत न कळत सपोज तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये गेली तर तुम्हाला रेस्पिरेटरी इन्फेक्शन हे होऊ शकतात ड्यू टू द फर ऑर हेअर विच आर प्रेझेंट ऑन देअर बॉडी. पॅरासाइट्स, हेअर आणि त्यांचे एक्सक्रिटरी मॅटर ह्या सगळ्यांच्या थ्रू आपल्याला त्यांचे जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकतात आणि आपल्याला त्याचा नुकसान, त्याच्यामुळे डिसीजेस हे होऊ शकतात. हे तुम्ही मेन्शन करणार. एकदम शॉर्टमध्ये मी इथं दिलेलं आहे, पण शक्य तेवढे मेन पॉईंट्स इथे इन्क्लूड करायचा मी ट्राय केलेला आहे. इथं तुम्ही अजून तुमचे काही पॉईंट्स तुम्हाला वाटले, आठवले तर तुम्ही नक्कीच ॲड करू शकता. आता ह्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे स्टुडंट की एखाद्या व्यक्तीला रेबीज झाला आहे की नाही ते कसं ओळखाल? ह्याच्यानंतरचाच प्रश्न आहे पेज नंबर 10 वरती. तर ते जे रेबीजचे सिम्पटम्स आहेत ते पॉईंट्स मी तुम्हाला रेबीज हा पार्ट शिकवताना सांगितलेले आहेत, तेच तिथं तुम्ही मेन्शन करणार आहेत. सो तो प्रश्न मी इथं घेतलेला नाही. आता हे सगळे तुमच्या ह्या सेकंड चॅप्टरमध्ये असणारे जे टेक्स्च्युअल क्वेश्चन्स आहेत, मध्ये मध्ये कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, ह्यासारखे सगळे ऑलमोस्ट क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चर जेव्हा आपलं असेल तेव्हा त्या लेक्चरमध्ये आपण ह्या एक्सरसाइजमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे डिस्कस करणार आहोत. अर्थातच सगळे नाही घेणार, जे तुम्हाला लिहायला इझी आहेत ते मी कव्हर करणार नाही. जिथे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं असेच क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज डिस्कशन.